नमस्कार मंडळी, आपणास रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या YouTube वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण कमेंट्समध्ये ओम नमो सूर्यनारायणा असे लिहावे। सूर्यदेवाची कृपा आपणावर अखंड राहो। तर चला ऐकूया रथसप्तमीची सूर्यदेवाची आरती। त्याचबरोबर मी तुम्हाला असे काही मंत्र सांगणार आहे जे ह्या दिवशी ऐकल्याने तुमच्यावर सूर्यदेवाची अखंड कृपा राहील। तर चला सुरू करूयात सूर्यदेवाची आरती। जय देव जय श्री सूर्या, जय भास्कर जय दिनमणि जय सुखदायका। जय देव जय श्री सूर्या, जय भास्कर जय दिनमणि जय सुखदायका। रवि वंदित तुझला भास्कर भास्कर रश्मी, तेज पुंज तुझी मूर्ती तुझ नमन करी। जय देव जय श्री सूर्या, जय भास्कर जय दिनमणि जय सुखदायका। जय देव जय श्री सूर्या, जय भास्कर जय दिनमणि जय सुखदायका। सप्त अश्वरथाला रश्मी तुझी, सुवर्णवर्ण देहा तुझी सवई। जय देव जय श्री सूर्या, जय भास्कर जय दिनमणि जय सुखदायका। जय देव जय श्री सूर्या, जय भास्कर जय दिनमणि जय सुखदायका। आरोग्य धन संपदा तुझी देसी, प्राणशक्ती तुझी जय भास्करा। जय भास्करा। जय देव जय श्री सूर्या, जय भास्कर जय दिनमणि जय सुखदायका। जय देव जय श्री सूर्या, जय भास्कर जय दिनमणि जय सुखदायका। ही सूर्यदेवाची आरती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आता मी तुम्हाला सूर्यदेवाचे असे प्रभावी मंत्र सांगते ज्याने तुमच्यावर सूर्यदेवाची अखंड कृपा राहील। तर नंबर 1 चा मंत्र आहे ओम गृहिणी सूर्याय नमः। हा मंत्र तुम्ही 11, 21, 1008 इत्यादी वेळेस करू शकतात। हा मंत्र सूर्यदेवतेला प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो व अतिशय प्रभावी मानला जातो। तर आता आपण नंबर 2 चा मंत्र ऐकणार आहोत। तो मंत्र आहे ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात। हा मंत्र तुम्ही पहिल्या मंत्राप्रमाणेच 11, 21, 51, 1008 वेळेस याचा जप तुम्ही करू शकतात। हा मंत्र सुद्धा सूर्यदेवतेला पूजा न करता नुसता मंत्र जप केल्याने सुद्धा याने अनेक फायदे होतात। हा मंत्रही खूप प्रभावी आहे व सूर्यदेवतेला प्रसन्न करण्यासाठी हा अतिशय शुभ मानला जातो। तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्य मंत्राचा जप तुम्ही केलाच पाहिजे। एक का होईना पण मंत्र जप केलाच पाहिजे। तर सांगितल्याप्रमाणे दोन्ही मंत्रांपैकी तुम्ही एकाचा जप करू शकतात किंवा दोन्ही मंत्राचा केला तरी अतिउत्तम होईल। मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू। तोपर्यंत धन्यवाद। आपलीच वाहिनी डिजिटल डीजी मराठी।